त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला गेला म्हणून काय म्हणजे असं काय चुकीचं काय दादा नाही लागणार. सरसंघचालक म्हणतात की मराठीचा मुद्दा सरसंघचालक पॉलिटिकल स्टँड घेत आहेत. सरसंघचालक पॉलिटिकल स्टँड घेत आहेत का भाई? बघा, आरएसएस ही संस्था जी आहे 100 वर्ष झाली आहे. आरएसएस ही संस्था एक देशभक्त राष्ट्रभक्त म्हणून त्यांचं आरएसएसला आपण गेले अनेक वर्ष पाहतोय आणि कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती आरएसएसच्या माध्यमातून देशाने पाहिलेली आहे, जगाने पाहिलेली आहे. आणि ज्या ज्या वेळेस संकट येतात, आपत्ती येते, आपदा येते, त्या वेळेस आरएसएसचे स्वयंसेवक स्वतः जाऊन स्वतःला निवडून त्यांना मदत करण्याचं काम करतात. आणि कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा विचार आरएसएस देते म्हणून भागवत संघचालक. आणि त्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान गेलं हा काही म्हणजे मला वाटतं कुठलाही चुकीचं नाहीये. आणि सलमान खान देखील आपला भारतीय नागरिक आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे जो ये पॉलिटिक्स चल रहा है. हाँ वेट कार्यक्रम में अरे रुको यार. आरएसएस के कार्यक्रम में सलमान खान ये कौन सा सवाल हो सकता है? और सलमान खान क्या भारतीय नागरिक नहीं? हाँ सलमान खान हमारा भारतीय है, गणपति बिठाता है, सब कुछ करता है. प्रमोशन ऑडियो जा रही है. हमारी जो संस्कृति है उसको मानता है, वो उसका पूरा परिवार मानता है. और इसलिए आरएसएस एक देशभक्त और राष्ट्रभक्त भक्ति दर्शाने वाले आरएसएस है जिसको 100 साल हुए हैं. और जब जब आपदा आती है, संकट आते हैं, तो आरएसएस के स्वयंसेवक खुद की जान जोखिम में डालकर लोगों को मदद करते हैं, उनके लोगों की जान बचाते हैं. और इसीलिए आरएसएस के सरसंघचालक मोहन भागवत जी का जो कार्यक्रम था उसमें सलमान खान ने जाना, ये मुझे ऐसा नहीं लगता है कि ये अनुचित है. ये उचित है, वो भारत का नागरिक है और हमारे महाराष्ट्र का मुंबई वासी है, तो मुंबई में कार्यक्रम में तो गया. इसलिए मैं इसकी राजनीति कोई नहीं होनी चाहिए, इतने मैं कहूँगा. सर इंडिया भारत पाक के मैच में क्या कहेंगे? मैच में